माझी एकच मागणी आहे. आमच्या बोदेगाव ग्रामपंचायत तालुका परळी येथील आमच्या गावामध्ये खूप प्रमाणात पांदन रस्ते MRGS मधून किंवा 15 वित्त आयोगातून खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. हा भ्रष्टाचार एवढा झालेला आहे की आम्ही वारंवार अर्ज करून पण आमच्या अर्जाची दखल घेतलेली नाही लवकर. व BDO साहेबानं अर्जाची दखल घेतल्याच्या नंतर बी मला BDO साहेबानं पत्र काढलं होतं रस्त्यासंदर्भात की हे काम स्टॉप करण्यात यावं. व अनिकेत केदार PTO यांनी हे BDO साहेबानं पत्र काढलेलं माहिती असताना सुद्धा मस्टर व MB खतविलेली आहे. एक मस्टर काढले त्याच रोड संदर्भात, राक्षसवाडी व बोदेगाव वॉटर सप्लाय विहिरीकडे जाणारा रोड. साधारणतः किती एस्टिमेट आहे त्या रोडची? एस्टिमेट 1 किलोमीटरचा एस्टिमेट आहे ते, पण 22 लाख काहीतरी मंजुरी असा आकडा आहे वरी. 22,06,000 काहीतरी वरी असा आकडा आहे एस्टिमेट. या संदर्भात तुम्ही काही पत्रव्यवहार केला असेल किंवा काही मागणी केली होती प्रशासनाकडे? लेखी दिलं का काही? हो, मला लेखी काहीच दिलेलं नाही त्यानं. लेखी फक्त एकच पत्र काढलेलं दिलं मला. आज टाकतो लेखी हे पत्र काढलेलं आहे. हे पत्र मला मिळाल्यापासून पत्र आहे ते हे BDO साहेबांना काम स्टॉप थांबवण्यात यावं म्हणून हे पत्र दिलेलं होतं. म्हणजे BDOना जे आदेश दिला होता स्टॉप करावं, तरी पण काम चालू केलं? तरी पण काम चालू केलं. हे काम चालू स्टॉप करा म्हणून BDO साहेबांनी ज्यावेळेस पत्र काढलं तरी पण PTOनं अनिकेत केदार यांनी मस्टर काढलं त्याच कामाचं. वॉटर सप्लाय विहिरीकडे जाणारा बोदेगाव ते राक्षसवाडी रोड. उपोषण चालू झाल्यानंतर प्रशासनाने तुम्हाला काही भेट दिली काय कोणीच आलं नाही मला आता अद्याप तर कोणी भेटायला आलेलं नाही. आता काय मागणी काय, शेवटची मागणी काय? प्रशासन आम्हाला न्याय पाहिजे. हे गावात जेवढा भ्रष्टाचार किंवा बोगस कामं झालेली आहेत हे टोटल याच्यावर इथले PTO सोडता किंवा इथल्या लोकलचे अधिकारी सोडता वरिष्ठ अधिकारी नेमून यांच्यावर कारवाई करण्यात यावी. ह्याच्यात जो काही दोषी असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.